शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी विश्वासराव गळगटे, एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, नॉर्मन बोरलॉग ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. एखादा व्यक्ती आपला सेट असलेला व्यवसाय सोडून जर शेतीमध्ये वळत असेल तर निश्चितच आपल्या समाजातील लोक त्याला नावं ठेवतील. आपल्यासोबत आता मांडवगण सिद्धेश्वर, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर येथील ज्ञानेश्वर कन्हेरकर आहेत आणि वीट भट्टीचा त्यांचा व्यवसाय आहे आणि लिंबुनीची बाग साधारणतः 7 ते 8 वर्षाची त्यांच्याकडे आहे आणि मागच्या वर्षीपर्यंत ही लिंबुनीची बाग काढून टाकण्याचं त्यांचं प्लॅन होतं. मला त्यांनी कॉन्टॅक्ट केला आणि म्हणाले की सर, लिंबुनीतून पैसे पाहिजे तेवढे होत नाहीत आणि बाग काढून टाकायची तर काय करायला पाहिजे. त्यांना सांगितलं एक सीझन थांबा, आपण आपल्या नॉर्मन बोरलॉग ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रॉडक्टची शेड्यूल करूया आणि तुम्ही एक सीझन वाट पहा, त्यानंतर बघू आपण काय करायचं. आता आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. माऊली नमस्ते. सध्या माल बघून काय सांगाल तुम्ही की लिंबुनी मागच्या वर्षीपर्यंत तुम्ही काढून टाकण्याच्या मानसिकतेमध्ये होतात, आता सध्या काय वाटतंय? नाही, आता सध्या तुमचं ट्रीटमेंट वापरल्यापासून रिझल्ट आपल्याला म्हणावं तसा उन्हाळी बहारचा आलेला आहे. उन्हाळी बहारचा आलेला आहे. तुम्ही थोडं जवळ या. तुम्ही ही सेटिंग पहा, ही अशी सेटिंग आहे. वरची सेटिंग दाखवा. काढले ह्या मागच्या सीझनला आणि आता ह्या सीझनला किती किलो निघेल? जवळजवळ ह्या सीजनला 2 क्विंटलच्या आसपास निघण्याची शक्यता. 200 किलो एका झाडाला माऊली काढण्याचं प्लॅनिंग करतात. तुम्ही जर सेटिंग पाहिली तर ही इतकी ताबडतोब सेटिंग, आणि ही जी सेटिंग आहे ही नवीन सेटिंग सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे, जी त्यांना उन्हाळ्यात मे अखेर किंवा जून पर्यंत त्यांना माल देणार आहे. ह्या वेळेस तुमचं 2 टप्प्यात सेटिंग झालं. आताचा हा जो माल आहे हा साधारणतः फेब्रुवारीमध्ये तुम्हाला मिळेल. त्याच्यानंतर नवीन सेटिंग, ही पण सेटिंग तुम्ही पाहू शकता. नवीन सेटिंग जी आहे, नवीन सेटिंग ही पहा मित्रांनो. हा सगळा उन्हाळा बहार ह्या सेटिंगचं नियोजन आपण खास करून ह्या वर्षी केलेलं होतं. आता बघा ह्या गुच्छामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 फळं दिसत आहेत. अशी सेटिंग सुद्धा ह्यांच्याकडे प्रचंड प्रमाणात आहे. मला सांगा, लिंबुनीमध्ये तुमचं टार्गेट आता 200 किलोचं आहे. आपली ट्रीटमेंट वापरण्याच्या अगोदरपर्यंत लिंबुनीची काय अवस्था होती आणि किती फळ निघायचं? ट्रीटमेंट वापरण्याच्या अगोदरचा असा विषय होता की पूर्ण बागेत हिंडलं तरी आठवड्यातून एक 50 किलो ऍव्हरेज निघाल. आठवड्यातून 50 किलो पूर्ण बागेतून ऍव्हरेज निघत होतं आणि आता एका झाडाचं 200 किलोचं टार्गेट ठेवलेलं आहे. आणि आपण जर ही पाहिलं सेटिंग, ही अतिशयोक्ती नाहीये, ही सेटिंग ही रियालिटी आहे. आणि कित्येक लिंबू उत्पादक शेतकरी फक्त त्यांच्याच गावातले, त्यांचेच मित्र आहेत जे इतर त्यांनी शेड्यूल केले, तर ते आज माऊलींना म्हणतात की नेमकं काय केलं पाहिजे आम्हाला सांगा. मला एक सांगा, हे आता ह्या वर्षी तुम्ही पहिलं शेड्यूल केलेलं आहे आणि आता आपण तुम्हाला दुसरं शेड्यूल देणार आहे. डाग अजिबात नाही दिसत आहेत. खैराचा डाग पण एकदम क्वचित आहे. तुम्ही फवारणी पण घेतली आपली सेक्युराची आणि डॉक्टरजीची फवारणी घेतली. सगळ्यात जास्त मला खास करून फ्लोराचा रिझल्ट कसा वाटला ते सांगा. फ्लोराचाच रिझल्ट एक नंबर आहे. फ्लोराचाच रिझल्ट एक नंबर आहे. फ्लोरा जवळजवळ 70 झाडाला 2 एकराचं औषध वापरलं. 70 झाडांना त्यांनी फ्लोरा वापरलं आणि फ्लोराचाच रिझल्ट आहे जे आज तुम्हाला सेटिंग दिसते. सेटिंग जे आहे ते एवढं आहे की एका झाडाला 200 किलोचं ऍव्हरेज काढण्याची आज त्यांची मानसिकता आहे. सगळ्यात महत्वाचं काय आहे, ज्या फळबागा असतात, फळबागादार शेतकरी काय करतात, सर्वात मोठी चूक जी होती, ज्या वर्षी चांगलं उत्पादन येतं त्या वर्षी उत्पादन आल्यानंतर शेतकरी सुस्तावतो आणि झाडांना पाहिजे तेवढा इनपुट खालून, म्हणजे झाडांना जेवढं न्यूट्रिशन दिलं पाहिजे ते दिलं जात नाही. त्याच्या दुसऱ्या वर्षी झाडं परत सुप्तावस्थेमध्ये जातात आणि ऍव्हरेज कमी देतात. परत शेतकरी आमच्याकडे येतात, साहेब ह्या वर्षी ऍव्हरेज मिळालं नाही. आपण झाडांना एकदा मोसममध्ये आणल्यानंतर त्याला वेळेचे वेळेला सारखं न्यूट्रिशन मॅनेजमेंट हे दिलं गेलं पाहिजे. जसं मनुष्याला एक दिवस 10 चपात्या खाऊ घातल्या आणि पुढचे 10 दिवस जेवायला नाही दिलं चालणार नाही.
अगदी तसं आहे झाडांचं. एका सीझनला तुम्ही भरपूर खतं दिली आणि दुसऱ्या सीझनला म्हणालात आता मला देण्याची गरज नाही, हे असं नसतं फळबागांमध्ये. फळबागांमध्ये दरवर्षी त्यांना खतांचं नियोजन करणं गरजेचं असतं आणि दरवर्षी मागच्या वर्षीपासून कनेरकर आपल्या प्रॉडक्टचं रेग्युलर ट्रीटमेंट घेतात, त्याचं त्यांना आता फळ दिसायला लागले. बरोबर बोलतो मी? अगदी बरोबर आहे. आता मला एक सांगा की तुमचे इतर मित्र ज्यांनी नगरमधून इतर दुकानांमधून शेड्यूल घेतलं किंवा इतर कंपन्यांचं शेड्यूल घेतलं, त्यांची परिस्थिती आणि आपल्या परिस्थितीत किती फरक आहे? नाही, डबलच फरक आहे. डबल फरक आहे. त्यांची एवढी सेटिंग आहे. नाही. त्यांना तुम्ही इतर लिंबुनी उत्पादक शेतकऱ्यांना, तुम्ही मागच्या वेळेस आपल्या विदर्भातल्या काही शेतकऱ्यांना बोलले, इतर लिंबुनी उत्पादक शेतकऱ्यांना काय सांगाल? पूर्ण शेड्यूल वापरलं पाहिजे, अर्धवट वापरू नये. अगदी बरोबर बोललात. पूर्ण शेड्यूल वापरलं पाहिजे, अर्धवट वापरलं नाही पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, एका वर्षी चांगलं फळ दिल्यानंतर दुसऱ्या वर्षी आता खतांची गरज नाही असं म्हणून खतं थांबवली नाही पाहिजे. शेणखत प्रत्येक वर्षी दिलंच पाहिजे, कारण की शेणखत हा शेतीचा मूलभूत पाया आहे. जीवाणू खत प्रत्येक वर्षी दिली पाहिजेत. जीवाणू खत शेतीचा मूलभूत पाया आहे. आता आपण नवीन आपलं प्रॉडक्ट लॉन्च करत आहोत, भूवरदान. भूवरदान आता आपल्याला एका झाडाला 10-10 किलो द्यायचा आहे. जरी तुम्ही पहिला खताचा डोस टाकलेला असला तरी हा जो नवीन माल आहे त्या नवीन मालाला पोहोचण्यासाठी आणि नवीन मालाची साईज होण्यासाठी तुम्हाला भूवरदान आपल्याला ह्या एका झाडाला किमान 10 किलो टाकायचं आहे. 70 झाडं आहेत.